जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय। आता आपण 9व्या दशकातील 6वा समास गुणरूप निरूपण सुरू करणार आहे। हा समास पिंड ब्रह्मांडाचा संबंध याविषयी जेव्हा श्रोत्यानं प्रश्न विचारला त्याच्यानंतर घेतलेला आहे, कारण हा सगळा विस्तार मूळ मायेपासून पुढे झालेला आहे आणि खरं पाहता या विषयाचं विवरण पूर्वी दासबोधामध्ये आलेलं आहे। 7व्या आणि 8व्या दशकात या विषयांना समर्थांनी स्पर्श केला आहे, तरी समर्थ थोडं पुन्हा आपल्याला सविस्तर सांगतायत। आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार, तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया। असं आहे, परब्रह्माला कशाचीही उपमा देता येत नाही, पण व्यवहारात जवळातल्या जवळ उपमा जर त्याला कशाची देता येत असेल तर आकाशाची देता येते। आता हे वाक्यच पहा, परस्पर विरोधी आहे। एकीकडे म्हणायचं परब्रह्माला उपमा देता येत नाही, तर दुसरीकडे जवळात जवळची उपमा आकाशाची आहे असं म्हणायचं। त्याचं कारण असं, आपण म्हणजे ज्यांना समर्थांना सांगायचं आहे की कसं परब्रह्म आहे, कशी मूळ माया आहे, कसा विश्वाचा विस्तार आहे, ते आपण आपल्या गुणांमध्ये आहोत, आपण निर्गुण स्थितीमध्ये नाही। म्हणून शब्दांची योजना करून परब्रह्माबद्दल सांगावं लागतं। सुरुवात केली समर्थांनी, आकाश जैसे निराकार। खरंच जर आपण आकाशाकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्याच्यात काहीच टिकत नाही, काही स्थिर नाही, आणि ते मात्र आहे तसं आहे। आता ताऱ्यांचा आपल्याला भासच होतो एक प्रकारे, कारण त्यांच्यापाशी प्रकाश आहे म्हणून, किंवा एखादा ग्रह दिसत असेल तर त्याच्यावरून प्रकाश परावर्तित होतो म्हणून। आता दिवसा इतका प्रखर सूर्यप्रकाश असतो की तारे असूनही आपल्याला दिसत नाहीत, पण तोच सूर्य लोप पावला की तारे चमकायला लागतात। ढग येतात जातात, अनेक वादळं येतात जातात, पण हे सगळं पृथ्वीवरून प्रचितीला येतं। प्रत्यक्ष आकाशाला जर वरून पाहिलं तर कळेल की आकाशामध्ये तसं काहीच घडत नाही आहे, आकाश निर्मळच आहे। पण आपल्या ते प्रचितीला येतं, आकाश आहे हे समजतं, म्हणून आकाश म्हणजेच परब्रह्म असं म्हणता येत नाही। पण परब्रह्माचा एक गुण आहे आणि तो म्हणजे निराकार असणं, आणि तो आकाशापाशी दिसून येतो। पहा, आपल्याला बहुतांश वेळेला आकाश सपाट दिसतं, किंचित गोलाकार दिसेल, पण जेव्हा आपण हिमालयावरती जाऊ तेव्हा लक्षात येईल की आकाश याहीपेक्षा गोलाकार आहे। मग नक्की आकाश सपाट की गोलाकार? बरं, तो सुद्धा काळाचा आणि आपल्या दृष्टीचा भ्रम आहे। म्हणजे भ्रमातून आपल्याला आकार प्रतीत होतो, प्रत्यक्षात आकार नाही आकाशाला, हेच यातून सिद्ध होतं। म्हणून परब्रह्माची निराकारता आकाशानं निर्देशित करता येते। समर्थ म्हणतात, आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार। आता खरं म्हणजे हे ब्रह्म निराकार तर आहेच, निर्गुण पण आहे, निर्लेप पण आहे, अनेक नावं आहेत त्या परब्रह्माला। पण समर्थ पुढं जे म्हणतात त्यातूनच सगळ्या सृष्टीचा जन्म झालाय। तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया। कुठे वायूचा विकार? आकाशामध्ये। आकाशात वायूचा विकार उत्पन्न होतो। आता ही वस्तुस्थिती आहे। तशाच प्रकारे मूळ माया परब्रह्मामध्ये निर्माण होते, उत्पन्न होते, असं समर्थ म्हणतात। आता मूळ माया निर्माण झाली याला 2 दृष्टिकोन आहेत। एक ज्ञात्याचा दृष्टिकोन आहे आणि एक जो देहबुद्धीमध्ये आहे त्याचा दृष्टिकोन आहे। देहबुद्धीमध्ये जो आहे त्याच्या दृष्टीनं मूळ माया आहे, पण जो ज्ञानी आहे त्याच्या दृष्टीनं मूळ माया ही भासात्मक आहे। अतिशय सखोल हा विषय आहे। मूळ माया परब्रह्मामध्ये निर्माण होईलच कशी, कारण ते तर निर्गुण आहे। परब्रह्मामध्ये काही उत्पन्न झालं तर त्याच्यावरती गुणाचा आरोप होईल। त्यामुळे खरं पाहता
मूळ माया निर्माण होत नाही. पण ज्याला आपण परब्रह्मापासून वेगळे आहोत असा भास आहे आणि ज्याच्या ठिकाणी ही बुद्धी दृढ आहे की आपण वेगळे देहरूपानं मनोरूपानं, त्याच्या सापेक्ष मूळ माया सत्य म्हणून समोर येते. म्हणून जो आकाशाला अनुभवाला जातो त्याच्या सापेक्ष वायूचा विकार वेगळेपणानं दिसून येतो. म्हणून समर्थ म्हणतात की आकाशात जसा वायू विकार येतो तशी परब्रह्मामध्ये मूळ माया येते. लक्ष देऊन ऐका बरं का. प्रत्यक्षतः परब्रह्मामध्ये मूळ माया उत्पन्न होतच नाही आहे. ती झाली आहे कुणासाठी? जो देहभावावरती आहे त्याच्यासाठी. जसं की आपल्यासमोर एखादं पुस्तक आहे. अहो पण आपण जागे आहे आणि ते पाहू शकतो म्हणून ते पुस्तक आपल्यासाठी आहे. आपण झोपी गेलो आणि गाढ झोपल्यानंतर आपल्या चेहऱ्यासमोर एखादं पुस्तक धरलं. आता आपण वाचू शकू का? ते पुस्तक आहे याचं ज्ञान आपल्याला आहे का? नाही. कारण आपण आपल्या ज्ञानालाच विसरलो. ही निद्रावस्था. तसंच जेव्हा साधक ज्ञानी स्थितीमध्ये जाऊन म्हणजे मी आत्मा या स्थितीत जाऊन इतर सर्व गोष्टींना विसरतो, देह मन वगैरे वगैरे, तर त्याच्या सापेक्ष मूळ माया असतच नाही. तिथे तो केवळ ब्रह्मस्थितीत राहतो. म्हणून हा विकार जो वायूचा येतो आकाशात त्याची उपमा समर्थांनी मूळ मायेला दिली आहे. समर्थ म्हणतात, हे दासबोधी असे बोलिले, ज्ञानदशकी प्रांजळ केले, मूळ मायेत दाखविले पंचभूतिक. हे पूर्वी सांगून झाले असं समर्थ म्हणतात. एकदा 7व्या आणि नंतर 8व्या दशकामध्ये. तेथे जाणीव तो सत्वगुण, मध्य तो रजोगुण, नेणीव तमोगुण जाणीजे श्रोती. आता परब्रह्म बाजूला ठेवलं समर्थांनी. मूळ मायेमध्ये कसा गुणांचा विस्तार आहे ते समर्थ सांगायला लागले. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. मूळ मायेच्या ठिकाणी जी जाणीव आहे, अस्तित्वाची जाणीव, आपल्या सापेक्ष समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास आपल्याला वाटतं पहा की आपण आहे, आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे. हा सत्वगुणाचा प्रादुर्भाव आहे. त्याच्यानंतर आपल्यामध्ये कर्म करण्याची उर्मी आहे, म्हणजेच आपल्यामध्ये हालचाल आहे. आपण दगडासारखे स्थिर नाही. आपण काही करतो, काही करत नाही. काही गोष्ट जाणतो तर काही गोष्ट जाणत नाही. मूळ माया जेव्हा जाणीव नेणीव याच्या मिश्रणानं वागायला लागते तेव्हा तिथं रजोगुण असतो, ज्याला समर्थ मध्य म्हणतात. आणि नेणीव म्हणजे पूर्ण अज्ञान असणं, आपल्या स्वतःचंच पूर्णपणे विस्मरण असणं. ही अवस्था निद्रेमध्ये आपल्याला येते पहा. म्हणून तिथे तो तमोगुण आहे. अशा रीतीनं मूळ मायेमध्येच या त्रिगुणांचा विस्तार झालेला आहे. म्हणजे आपणच आपल्याला वेगवेगळ्या अंगांनी अनुभवत असतो ते या गुणांच्या मार्फत. कधी सत्वगुण वरती येतो, कधी रजोगुण, कधी तमोगुण. हा कुठून वर येतो याचा शोध घेतल्यानंतर त्याचं मूळ मायेमध्येच सापडतं. अर्थात पंचमहाभूतांचा विस्तारही तिथे आहे, पण कारण मूळ माया आहे. मुख्य तिथे हालचाल, तिथे जाणीव नेणीवेचं मिश्रण, अशा गोष्टी. म्हणून आपल्याला देहाच्या अंगानं आपली जाणीव होत राहते. म्हणाल तेथे कैची जाणीव तरी ऐका याचा अभिप्राव, पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था. खूप गहन पारमार्थिक ज्ञान समर्थ इथं देत आहेत की मूळ मायेमध्ये जाणीव कुठून आली असं जर कोणी विचारलं तर त्याचाही विस्तार सांगतो. आपल्या देहामध्ये 4 देह आहेत, स्थूळ, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. यातल्या महाकारण देहामध्ये ही जाणीव सूक्ष्म रूपानं आहे. अधिष्ठान आहे त्या जाणीवेचं तिथं, असं समर्थ म्हणतायत. म्हणजे आपण आहोत, मगाशी पाहिलेलं उदाहरण, आपण आहोत असं आपल्याला वाटतं. हे वाटणं जे आहे ते पहा समत्वानं दाटून आहे. साखरेचा घोळ केलेला असतो, त्या घोळामध्ये असं असतं का की वरती साखर कमी, मध्ये जरा जास्त, खाली साखरच नाही? साखर सगळीकडे व्यापून असते. तशी आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव व्यापून आहे आणि हे आपल्या महाकारण देहाचं लक्षण आहे. अशा पद्धतीनं
ते जाणीवेचं अधिष्ठान महाकारण देहात बसलेलं आहे. म्हणजेच ती सर्व साक्षिणी तुर्या अवस्था आहे असं समर्थ सांगतात. सर्व साक्षिणी म्हणजे सर्व अवस्थांमध्ये साक्षी असलेली तुर्या स्थिती. म्हणजे पहा, आपण जरी झोपलो तरी आपण आहोत ही जाणीव कुठेही जात नाही. त्या जाणीवेचं विस्मरण होतं पण जाणीव राहते. म्हणून तर उठल्यानंतर मी झोपलो होतो असं आपण म्हणतो. जाणीवच जर गेली असती तर मी झोपलो होतो असं आपण बोलू शकलो नसतो. ती जाणीव आहे तशी असते, आपण झोपलेलो असतो. म्हणून आपल्याला वाटतं की आपण तेवढ्या काळापुरते नव्हतो, पण मी झोपलो होतो असा आपला भाव येतो. म्हणजे जसे आत्ता आपण जागे आहोत तसेच झोपलेले असतो, तसेच बेशुद्धीत असतो, तसेच कुठल्याही अवस्थेत असतो. पण आपण आहोत ही जाणीव आपल्याला कधी सोडत नाही. म्हणून ती सर्व साक्षिणी आहे. समर्थ म्हणतात हिचं स्थान महाकारण देहामध्ये आहे. इथे जाणीव प्रगट होते आणि अर्थातच नंतर जसजशी त्याच्यात भेसळ होईल तसतशी ती वेगवेगळ्या देहांमधून पाझरते, झिरपते. महाकारण देहातून कारण देहात, कारण देहातून सूक्ष्म देहात, सूक्ष्म देहातून स्थूल देहात. जो सूक्ष्म अवस्थेत गेलेला नाही तो जास्तीत जास्त स्थूल आणि सूक्ष्म देहालाच चिकटून असतो. म्हणजे यालाच अधिकाधिक सत्यत्व देतो. समर्थ पुढे म्हणतात, असो मूळ माये भीतरी गुप्त त्रिगुण वास करी, स्पष्ट होती संधी चतुरी जाणावी गुणक्षोभिणी. मूळ मायेच्याच पोटामध्ये सत्वरजतम हे 3 गुण गुप्तपणे राहतात. हे तर उघडच आहे. पण आता इथं गुप्त आहेत ते, अर्थातच प्रगट झालेले नाहीत. म्हणजे पहा बरं का, आत्ता आपण बघितलं की आपल्याला जाणीव होत आहे सत्वगुणाचा प्रादुर्भाव. पण ही होत कशी आहे? जाणीव तर गुप्त आहे, मग ती झाली नाही पाहिजे. तिचं होणं हे गुणमायेमुळं घडतं. या सूक्ष्मतेची उकल इथं समर्थांनी केली. पहा, बीज आपण मातीमध्ये पेरतो, पण कोंभ मात्र वरती येतो. आता बीज कुठे आहे आणि कोंभ कुठे आहे? दोघांचा संबंध आहे, पण एक संबंध गुप्त आहे तर एक प्रगट आहे. गुप्त संबंध काढून टाकला तर प्रगट संबंधही दिसणार नाही. मूळ माया काढून टाकली तर गुणमायेला स्थान नाही. बी नाही तर कोंभही नाही. आणि कोंभ ज्या अर्थी दिसतोय त्या अर्थी अर्थातच खाली बी आहे. म्हणून आपल्याला जाणीव होत आहे, हे घडत आहे, याचा अर्थच तिथं गुणमाया आहे आणि ते अर्थातच मूळ मायेशिवाय कार्य करू शकणार नाही. म्हणून जाणावी गुणक्षोभिणी असा शब्द समर्थ तिच्यासाठी वापरतात. पुढं समर्थांनी उदाहरण दिले, जैसा तृणाचा पोटरा कळा, पुढे उकलोन होये मोकळा, तैसी गुणमाया अवलिळा गुणा प्रसवली. धान्यातलं कणीस पहिल्यांदा बंद असतं पहा. कोवळं असतं तेव्हा ते बंद असतं, पण जेव्हा पिकतं तेव्हा उकलतं आणि आतले दाणे दिसायला लागतात. त्याप्रमाणेच मूळ माया 3ही गुणांना गुप्तपणे राखून असते, पण गुणमायेमुळं प्रगट होते. जे आपण बी आणि कोंभ या उदाहरणाने पाहिलं तेच समर्थ कणसाच्या उदाहरणानं सांगतात. आता उकलून दाणे बाहेर आले, जसा कोंभ वरती आला की मग पुढच्या गोष्टी आपोआपच प्रगट होतात, पानं येणं वगैरे वगैरे. तसं आपोआपच त्रिगुण मग बाहेर पडतात आणि मग त्या त्रिगुणांचा प्रभाव होतो. मग त्या त्रिगुणातल्या सत्वातून आपल्याला जाणीव होईल, रजातून जाणीव नेणिवेचं मिश्रण, तमातून नेणीव आपलं अज्ञान प्रगट होईल वगैरे वगैरे. या गुणांमधून आपला विस्तार झालेला आहे. अशा तऱ्हेनं आपल्याला जगाची अनुभूती येते. म्हणजे अनुभव किती बाहेरची गोष्ट आहे पहा. अनुभवाच्या आधी कितीतरी गोष्टी सूक्ष्मतेनं घडलेल्या असतात आणि मग आपल्याला प्रचिती येत असते. म्हणजे मूळ मायेचं प्रगटीकरण, गुणमायेचा विस्तार, मग त्रिगुण तिथून आणखी प्रगट होणं, मुळात ते मूळ मायेमध्ये लपून असणं वगैरे वगैरे. समर्थ म्हणतात, अशी ही मूळ माया कशी आहे तर वायुस्वरूप आहे. मूळ माया वायुस्वरूप, ऐक गुणक्षोभिणीचे रूप, गुणविकार होताची अल्प गुणक्षोभिणी बोली जे. मूळ माया वायुस्वरूप आहे, शक्तिस्वरूप आहे.
आणि गुणक्षोभिणी म्हणजे गुणमाया कशी आहे? मूळ मायेमध्ये थोडासा गुणाचा विकार आढळला की तीच गुणमाया झालेली आहे. म्हणजे शुद्ध वायू आणि मग त्यामध्ये येणारा विकार. समजेल अशा भाषेत, शांत हवा आहे त्यावेळी काही जाणवत नाही, पण आपण त्याच्यामध्ये हात फिरवला की तीच हवा जाणवते. का? क्रिया घडली आत म्हणून. ती क्रिया घडणं म्हणजेच तिच्यामध्ये विकार उत्पन्न होणं. ते झाले की मूळ मायेची गुणमाया होते आणि मग पुढचा विस्तार ठरलेलाच आहे. पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित चालीला स्वभाव, तेथे मातृकास ठाव शब्द आला. आता शब्दाच्या उगमाबद्दलही समर्थ सांगायला लागले. आता गुणमायेपर्यंतची हालचाल आपण पाहिली. समर्थ म्हणतात मग तिच्यामध्ये सत्व रज तम याच्या मिश्रणानं जाणीव, मध्यभाग आणि नेणीव अशा क्रिया घडायला लागतात. इथे हे मिश्रण झालं की त्या मिश्रणातूनच पुढे शब्द बाहेर पडतो. पहा, प्रगटीकरण जे होतं ते आपलं शब्दांच्या माध्यमानं होतं. शब्द हे सुरुवातीला मुक असतात बरं का, आणि नंतर ते आकार प्राप्त करतात. म्हणजे खरं हे प्रगटीकरण नाद स्वरूपात होतं आणि मग त्याला आकार येतो आणि तो आकार शब्द रूप घेतो. पहा, आपल्याला जो शब्द माहीत आहे त्याचाच तो आकार घेणार ना. आत्ता मराठी कळतंय तर मराठी आकार घेतला जातो आणि त्या आकारातून तसं ज्ञान होतं. एखाद्याला जॅपनीज येत असेल तर त्याला श्रीराम लिहिताही येणार नाही, कळणारही नाही. समोर ठेवलं तर त्याला समजणारच नाही की हे काय आहे. त्याच्या दृष्टीनं तो शब्द आहे का? नाही. आपल्या दृष्टीनं आहे. आपल्या दृष्टीनं तो शब्द का आहे? कारण त्या शब्दाच्या आधीचा नाद आपल्यामध्ये प्रगट आहे म्हणून. आणि हा नाद अशा त्रिगुणांच्या मिश्रणातून प्रगट झालेला आहे. जसं पहा, भांडं आहे, भांड्यामध्ये दही घातलं आणि मग ते दही फक्त ढवळायला लागलो. आता त्या दह्यामध्ये लोणी कुठं दिसतच नाही, पण ढवळल्यानंतर आपोआप वर येतं. आत लपून आहे ते बाहेर आलं. हा दृष्टांत आपल्या आत्मसाक्षात्कारासाठी सुद्धा देता येतो. माऊलींनी दिलेला आहे हरिपाठामध्ये, मंथुनी नवनीता तैसा घे अनंता. पण आता तोच दृष्टांत आपण इथे शब्द कसा उत्पन्न होतो त्यासाठी पाहूया. मूळ माया आहे, मूळ मायेमध्ये हालचाल झाली, गुणमाया झाली, गुणक्षोभिणी झाली. तिथे मूळ मायेत लपून असलेले त्रिगुण प्रगट झाले. आता हे प्रगट झालेले त्रिगुण एकमेकात घुसळले गेले की तिथं नाद झाला आणि मग त्यातून शब्द बाहेर आला. पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित चालीला स्वभाव. तो शब्द वर येतो म्हणजेच प्रचितीनं वर येतो, म्हणजेच तिथं त्याचं प्रगटीकरण होतं. पहा, आपल्याला असं वाटतं गोंदवल्याला जाऊया. ते वाटणं निशब्द असू शकेल, पण जेव्हा ते आपण प्रगट करतो तेव्हा तिथे शब्दच येतो. आपल्या आतल्या आत जरी प्रगट केलं तरी शब्दाचा आधार घेऊन प्रगट करावं लागतं. अशा या एकमेकांच्या जवळ असलेल्या हालचाली आहेत. या हालचाली कदापि आपल्याला समजत नाहीत, कारण ते इतक्या वेगानं घडतात की तोंडातून पहिल्यांदा शब्दच बाहेर येतो. कुठून आला, कशासाठी आला, त्याचं मूळ काय, इथंपर्यंत जाऊन समर्थांनी अगदी आपल्या जाणीवेला स्पर्श केलाय. आणि अर्थातच परब्रह्मस्थिती तर सगळ्याच्या मुळाशी आहेच. समर्थ म्हणतात, तो शब्दगुण आकाशींचा ऐसा अभिप्राव येथीचा, शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला. अर्थातच शब्दांनी वेदांचा आकार घेतला हे उघडच आहे, पण हा शब्द आकाशाचा गुण आहे असं समर्थ सांगतात. या सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये आकाशाचाच गुण शब्द का बुवा? कारण आकाश ही स्थिती सामावून घेण्याची स्थिती आहे, पोकळी आहे. जिथे रिकामी जागा आहे तिथं आकाश आहे आणि शब्द हा त्याचा गुण आहे. म्हणजे शब्द कुठून तरी निर्माण झाला, रिकामी जागा नसती तर तिथं शब्द आला नसता. म्हणून शब्द आकाशाचा गुण आहे. मगाशीच दिलेलं उदाहरण पुन्हा पाहू. आपण दही घेतलं, ते घुसळायला लागलो तर शेजारच्या पातेल्यात लोणी येईल का जिथं घुसळलं जाते तिथंच लोणी येईल? अर्थातच दह्यामध्येच लोणी येईल.
शेजारच्या पातेल्यात यायचं काम नाही, कारण तिथं लोण्याची जागाच नाही. तसं शब्दाची जागा आकाशामध्ये आहे. तिथे तो प्रगट होतो, पण त्यामागे इतका सगळा विस्तार आहे. मूळ मायेपासून ते अगदी त्रिगुणांच्या घुसळणीपर्यंत, मिश्रणापर्यंत. पुढे समर्थांनी कशा प्रकारे विस्तार केलाय तो भाग आता उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.